नमस्कार मित्रांनो, आजची आपली गोष्ट आहे बंगला गाडी असूनही मुलगा प्रदेशात नोकरी करायला आणि आई वडील वृद्धाश्रमात। माधवी आणि मनोहर दोघेही उच्च शिक्षित होते। त्यांना एक मुलगा आशिष। माधवी सिनियर कॉलेजमध्ये शिक्षकात तर मनोहर प्रसिद्ध वकील होते। दोघेही एकुलत्या एका मुलाचे खूप लाड करत, त्याला खूप जपत, चांगले संस्कार केले मुलावर। दोघांचेही आशिषवर खूप प्रेम होते, पण काही चुकलं तर समजावून सांगत। अशा प्रकारे आशिष खूप लाडात वाढला। त्याला आईवडिलांनी काहीच कमी पडू दिले नाही। त्यालाही त्यांच्या कष्टाची जाणीव होती। त्याने मन लावून अभ्यास केला। तो नेहमी चांगले गुण मिळवत। आशिषला आता मोठा झाला होता। त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले। त्याचे काही सिनियर मित्र अमेरिकेत नोकरी करून चांगले पैसे मिळवत होते, म्हणून आशिषलाही परदेशात नोकरी करण्याचे वेध लागले। तिकडे चांगल्या संधी त्याला खुणवत होत्या। त्याने अप्लाय केले होते 2 ठिकाणी। आई वडील आशिषसाठी खुश होते। त्याचे शिक्षण पूर्ण झालं नि तो नोकरीला लागला की त्याचं लग्न करून देऊ असं आईचं स्वप्न बघत होती। पण आशिषच्या मनात ललिता काय माहीत, त्याला अमेरिकेतून त्या कंपनीतून नोकरीची ऑफर आली। पॅकेजही चांगलं होतं, म्हणून त्याने होकार दिला। त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्याने आईबाबांना ही माहिती दिली। त्यांनाही खूप आनंद झाला। पण आशिष आपल्याला सोडून परदेशात जाणार हे ऐकून त्यांना मनातून दुःख झालं। पण आशिषचा आनंद तोच आपला आनंद म्हणून दोघांनी समजावून घेऊन एकमेकांना धीर दिला। दोघांचंही वय झालं होतं। आशिषचे बाबाचे मित्र अमेरिकेत होते। तिथे आशिषची सगळी व्यवस्था करण्यात सांगितली। तो थोड्याच दिवसांनी जाईल म्हणून आई त्याचे खूप लाड करी। आशिषला आवडणारे सगळे पदार्थ ती त्याला करून खाऊ घालत आणि जाण्याच्या आधी त्याचे सगळे फ्रेंड आणि ओळखीचे सगळे फॅमिली पार्टीसाठी घेऊन आशिषला शुभेच्छा देत होते। आशिषची सगळी कागदपत्र तयार झाली। त्याची सगळी व्यवस्था तिकडे झाली होती। अखेर तो दिवस उजडला। आशिष आईवडिलांचा निरोप घेऊन अमेरिकेला गेला। खूप मनातून वाईट वाटत होतं, तरी मुलाला हसत हसत निरोप दिला। कधीच ते मुलापासून दूर राहिले नव्हते। पण आपला आशिष खूप मोठा झाला। पण काय कमी हे आपल्याकडे बंगला गाडी आहे, हे सगळं आशिषसाठीच आहे। तरी तो भारतात नोकरी करायचं सोडून परदेशात गेला हेच आईला पटत नव्हतं। आशिष तिकडे जाऊन नोकरी करू लागला। सगळी त्याची व्यवस्था बाबांमुळे झाली होती, शिवाय मित्र होतेच। ऑफिसचं रुटीन चालू झालं। तो आईवडिलांना जसं वेळ भेटेल तसं कॉल करत होता। आई बाबा तो इकडे छान रुळला म्हणून खुश होते। दिवस जात होते। माधवी आणि मनोहरचे नोकरीचे 2 वर्ष बाकी होते। आशिषही चांगला काम करत होता। त्याचं प्रमोशन झालं। आईवडिलांना खूप आनंद झाला। कामावरील जबाबदारीमुळे तो फोन कमी करू लागला। 2 वर्षांनी माधवी आणि मनोहर निवृत्त झाले होते। 2 वर्षांनी आशिष भारतात आला आईवडिलांना भेटायला। त्याला आवडणाऱ्या भारतातीलच मुलगी पण अमेरिकेत राहणारी ओळखीची प्रेमात रूपांतर झालं नि त्याने भारतात रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं। आईवडिलांना वाटलं आता लग्न झाल्यावर हा इथेच राहील, पण लग्नानंतर थोड्याच दिवसांनी आशिष बायकोला घेऊन पुन्हा अमेरिकेला गेला। परत आईवडील एकटेच पडले। आता त्यांचंही वय झालं होतं। आयुष्यभर कष्ट केलं हे दोघेच होते, म्हणून एकमेकांची काळजी घेत, कारण काही झालं तरी मुलगा लांब होता, ते दोघे एकमेकांना आधार देत होते। त्यांचे मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत दिवस घालत। काही झालं तर शेजारचे मदतीला येत, कारण माधवी आणि मनोहरनी खूप लोकांना मदत केली होती। आशिषचा संसार खूप आनंदात चालला होता। नोकरी चालू होती। तो फोन करायचा। आईवडील त्यांच्या फोनची वाट बघायचे। 2 वर्षांनी आशिषला मुलगा होतो। तो त्याच्या आईबाबांना ही गोड आनंदाची बातमी देतो। त्यांना खूप आनंद होतो। आपल्याला नातू झाला, काय करू नि काय नको असे होते।
ते दोघेही आजी आजोबा झालो म्हणून आपल्या फ्रेंड्सला पार्टी देऊन भारतात आनंद साजरा करतात. आशिष त्यांना बाळाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो. त्यांना अजून आनंद होतो. त्याला भारतात लवकर ये सांगितलं. वेळ भेटला की येतो असं सांगितलं त्याने. आई-बाबांना दिवस जात होते तशी त्यांना आशिष आणि नातवाला पाहण्याची ओढ लागली. पण तो मात्र अमेरिकेत कामात व्यस्त. वर्ष झालं तरी आशिष आला नव्हता. माधवी मुलाचा खूप विचार करत होती. पण आशिषचा संसार चांगला चालू आहे याचा तिला आनंद होता. इकडे आईवडिलांचंही वय झालं होतं. वयोमानाप्रमाणे प्रकृतीच्या तक्रारी वाढत होत्या. पण ते एकमेकांच्या आधाराने दिवस काढत होते. दोघेही आशिषला कधी येशील भेटायला म्हणून सारखं विचारायचे. आशिष 2 वर्षांनी भेटायला म्हणून आईवडील खूप आनंदी होते. पण आशिषचे वडील अचानक गेले. आई एकटीच पडली. खूप रडत होती. तिला त्यांच्या अचानक जाण्याने धक्काच बसला. सगळे शेजारी मित्रमैत्रिणी आले होते. सगळे माधवीला आधार देत होते. आशिष 20-22 तासांच्या प्रवासाने भारतात परतला. खूप वाईट वाटलं त्याला. वडील असे अचानक जातील असं त्याला वाटलं नव्हतं. त्याच्या मुलालाही त्यांनी पाहिलं नव्हतं. आईला आशिषला पाहून खूप रडत होती. त्यालाही खूप दुःख झाले. बाबांचे सगळे विधी त्याने पार पाडले. त्याला आई-बाबांचे कष्ट, मेहनत सगळं काही आठवत होतं. आईला त्याने आधार दिला. तो काही बाबांचे सगळे विधी होईपर्यंत आईसोबत होता. त्याला आईची खूप काळजी वाटत होती. तो आईला अमेरिकेला घेऊन जाणार होता. पण आईने तिकडे यायला नकार दिला. पण भारतात आई एकटी कशी राहणार? तिचं सगळं कोण बघणार? तिचं वय पण झालं आहे. म्हणून आशिषच्या मित्रांनी आईला शहरातील प्रसिद्ध सिनियर सिटी होम्समध्ये व्यवस्था करायची ठरवली. आईने विचार करून अखेर तिथे जायला होकार दिला. आशिषने आईला तिथे ठेवले. आईला बाबा सोडून गेल्याने तिला एकटी पडल्यासारखं वाटत होतं. पण जेव्हा तिला समजलं की या सिनियर होममध्ये ज्यांची मुले-मुली परदेशात आहेत असेच लोक आहेत, तिथली महिन्याचे पैसे खूप जास्त होते. पण व्यवस्था खूप छान होती. आशिषने आईसाठी वेळ काढला होता. तो थोडे दिवस भारतात होता. त्याला आईनेही तिथे तिला आवडणाऱ्या सिनियर सिटीमध्ये होममध्ये मला ठेव म्हणून सांगितलं. तिला जे ठिकाण खूप आवडलं होतं ती आशिषसोबत बघून आली होती. तिथेच आशिषने तिला म्हणण्यानुसार व्यवस्था केली. थोडे दिवस तिच्या सोबत राहिला. आईलाही आशिषचा संसार चांगला चालू आहे याचा आनंद होता. ती त्याला त्रास देऊ इच्छित नव्हती. आईनेही त्याच्या मुलाला पाहिलं. नातू 2 वर्षाचा झाला होता. त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आशिषची बायकोही आईची खूप काळजी घेत, विचारपूस करत. आईला आत्ता मैत्रिणी मिळाल्या. त्या तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत. तिथला स्टाफ चांगला होता. खूप व्यवस्थित काळजी घेत. आई रमली. हे पाहून आईला अमेरिकेला मी परत चाललोय हे सांगितलं. त्याला एवढंच सांगितलं की जा पण मला फोन करत जा. 2 मिनिट तरी माझ्यासाठी बोलत जा. तू मला इथं ठेवलंस खुश आहे. माझी काळजी करू नको. त्याचे डोळे पाणावले. आईने परत त्याला प्रेमाने जवळ घेऊन व्यवस्थित जा, खुश राहा सांगितले. आशिषला त्याची चूक कळली होती. मी 2 वर्षांनी आलो तर बाबा मी यायच्या आत मला सोडून गेले. खरंच पैसा हे सर्वस्व नाही. परत तीच चूक नको व्हायला म्हणून तो स्वतः आईला भेटायला 3 महिन्यांनी यायचा. कधी काही झालं तर लगेच कॉल करा असं त्याने सिनियर सिटीजन होमच्या स्टाफला बजावलं होतं. तो आता भारतीय वेळेप्रमाणे आईला सकाळीच रोज आठवणीने कॉल करायचा. माधवी व्हिडिओ कॉल करून नातवाशी, सुनेशी गप्पा मारायची. ते दूर असून जवळ आहेत असं वाटायचं तिला. खूप छान दिवस तिथे आनंदात घालवत होती. ते वृद्धाश्रम म्हणजे तिचं दुसरं घर झालं होतं. प्रत्येक दिवस तिचा
छान आणि मजेत जात होता. माधवी आत्ता वृद्धाश्रमामध्ये छान जगत होती. समवयस्कर मैत्रिणी भेटल्या होत्या. तिला आशिष अमेरिकेत बोलवत होता, पण तिला मात्र आपल्या भारतच छान वाटायचा. तिला आशिष आणि सूनबाई वेळ देत फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, ती नातवाशी बोलते. तेवढंच तिला छान वाटतं. शेवटी वृद्ध व्यक्तींना तरी काय हवं असतं? त्यांना आपल्या माणसाने 2 मिनिटे प्रेमाने बोलणं, थोडा वेळ काढला तरी ते खुश होऊन जातात. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.